तर शेतकरी बांधवांनो, मी किरण पाटील, कर्नूल सीड्स कंपनी प्रतिनिधी पाचोरा. आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी आपण गाढण येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र सुभाष पवार यांच्या शेतामध्ये आलोय. तर दादांचं शेत जे ते गाढण नगर देवडा रस्त्याला आहे. तर रवींद्र दादांनी आपला कर्नूल सीड्स कंपनीचा मका वान 9196 हे 2 पॅकेट लागवड केलेले आहे. सदर प्लॉटची जी लागवड तारीख आहे ती 15 नोव्हेंबर 2025, म्हणजे आजची दिनांक समजा 12 मार्च 2026 आहे. तर जवळपास या प्लॉटला 4 महिने कंप्लीट होत आहे. तर 4 महिन्यामध्ये 4 महिने कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा प्लॉटची क्वालिटी तुम्ही बघू शकता. एकदम हिरवागार असा प्लॉट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टेबल टॉप आहे, कुठेही उंची कमी जास्त नाही, एकसारखा असा प्लॉट आहे. आणि सर्वात महत्वाचं जर बघायचं झालं तर तुम्ही कणसाची साईज वगैरे बघू शकतात. संपूर्ण प्लॉटची एकसारखी कणसाची साईज आहे. एकदम मोठ्या आकाराची, एक समान आकाराची कणस आहे, तुम्ही बघू शकता. एकदम या वाणाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर एकदम टोकापर्यंत भरलेलं कणीस आणि कॅप्सूल सेगमेंट मध्ये दाणे, आणि आतली जी बिट्टी आहे ती एकदम बारीक. आणि सरासरी याच्यामध्ये आडव्या लाईनची जर संख्या बघितली तर 16 आणि 18 जनरली लाईन आहेत. आणि उभ्या लाईन मध्ये जर तुम्ही विचार केला तर उभ्या लाईन मध्ये जवळपास 42, 43, 41 असे दाण्यांची संख्या जनरली आहे. तर या वाणाचं वैशिष्ट्य अजून असं आहे, हे पूर्ण सुकल्यानंतर याचा एक गर्द नारंगी कलर, याला मार्केटमध्ये पण चांगला भाव भेटतो गर्द नारंगी कलर असल्यामुळे. आणि आता सध्या जो प्रॉब्लेम चालू आहे विल्टिंगचा, तर तुम्ही या प्लॉटला बघू शकता, कुठेही तसा प्रॉब्लेम आलेला नाही, एकदम हिरवागार असा प्लॉट आहे. तर शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या खरीप हंगामामध्ये तसेच आपले कॉटन हत्तीवाली जय हो आणि मका वान 9196 लागवड करा आणि आपले आर्थिक उत्पन्न वाढवा. धन्यवाद.